असो, अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि 5:30 झालेले आहेत, पण 6:30ला थांबू. एका तासात संपणारा हा विषय नव्हे तसं पाहायला गेलं तर. परंतु काळच सगळ्याचं उत्तर आहे आणि त्याचंच हृदय पत्थर आहे अशी भूमिका घेऊन आपण आज सगळ्यांनी मिळून ट्रम्पना शांतीचं नोबेल मिळालं नाही म्हणून आपण दुखवटा व्यक्त करूया आणि भारताचा झेंडा दुप्पट वरती नेऊया. अर्धा खाली आणायच्या ऐवजी उलट करूया. काय झालंय, सगळंच विचित्र झालंय आणि विचित्र व्हायचे अनेक कारण आहेत. धर्म या शब्दाबद्दलचा त्याचा मूळ अर्थ काय आहे, भारतीय संस्कृती किती हजार वर्षांपूर्वीची आहे, धर्म शब्दाचा अर्थ भारतीय संस्कृती काय करते, इस्लाम संस्कृती काय करते, ख्रिश्चन संस्कृती काय करते, बाकीचे सगळेच पंथ जे आहेत, खरं तर ते पंथ आहेत, ते धर्म नव्हेत. पंथ अशासाठी की पंथाचा नेहमी प्रचार केला जातो, संप्रदायाचा नेहमी प्रचार होतो आणि त्यामुळे यांच्या जगण्यामध्ये, इस्लामच्या आणि ख्रिश्चनांच्या जगण्यामध्ये धर्माचा प्रचार हा मूळ स्थायी भाव आहे. आणि आपल्याकडे वसुदैव कुटुंबकमच्या भूमिकेत असल्यामुळे सगळेच याच एका धर्माखाली येतात, संस्कृतीखाली येतात, सनातन या शब्दाखाली मोडतात. ही जी संकल्पना, ही संकल्पना त्यांना मान्य होणार नाही. शेवटी निसर्ग तेच करणारे त्यांना मान्य करावं लागेल. काही कालावधीनं त्यांच्या लक्षात येईल की हे संस्थापक नसलेले हिंदू, एकच पुस्तक ठाम ग्राह्य धरून न जगणारे हिंदू, एकटे जाऊन पूजा करणारे हिंदू, दर आठवड्याला समुदायानं एकत्र न येणारे हिंदू, पूजा करताना सुद्धा देवाबरोबर डील करणारे, डीलच म्हणतात ना आपापसामध्ये, म्हणजे ऍडजस्ट करून घ्या असं आपणच देवाला सांगतो. म्हणजे आम्ही काही स्ट्रिक्ट शिस्तबद्ध पद्धतीने असंच घडलं पाहिजे असं आमच्या रिच्युअलमध्ये आम्ही अडकत नाही. हा निरोप द्यावा लागेल. आमचा संयम म्हणजे दुर्बलता समजू नका, हा निरोप सांगावा लागेल. ते सांगणं म्हणजे अतिरेकी होणं नाही, हेही सांगायला लागेल. उगाच सतत मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला तुमची भीती वाटते असं म्हणत, आम्हाला तुमची भीती वाटते, तुम्ही बहुसंख्य आहात, आम्हाला तुमची भीती वाटते असं म्हणायचं, रडगाणं गायचं. मग आमच्या इथले पण अनेक जण बुद्धिमंत त्यांच्या बाजूने, बुद्धिमंत नाही बुद्धिवादी, बुद्धिवादी म्हणजे ज्यांच्या बुद्धीमुळे वाद निर्माण होतो. मग तीही शेवटी माणसंच आहेत ना वगैरे असं काहीतरी अनाकलनीय वाद घालत सोडतात. आम्हाला माहिती आहे माणसंच आहेत ते, आम्हाला कधीपासून माहिती आहे, महोपनिषदापासून माहिती किती माणसंच आहेत. सगळं जग हे माणसानेच भरलेलं आहे, हे आम्हाला शिकवायची आवश्यकता नाही. या डाव्यांनी एकसारखे सेक्युलर 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 शब्द, धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष, संविधानामध्ये हा शब्द का घातला गेला, कशासाठी घातला गेला, पण धर्मनिरपेक्षच आहे. संविधानात आवश्यकताच नव्हती टाकायची. महोपनिषदाचा 100% श्लोक तेच सांगतो, सत्य आहे. तुम्ही सांगा मला, मी गेल्या वेळेलाही म्हटलं की अयम निजम परो वेत्ती, अयम निजम परो वेत्ती, हा माझा माणूस आहे, तो माझा माणूस नाही. गणानाम लघुचेतसाम असं जो म्हणतो त्याचं हृदय छोटं आहे, कद्रू आहे. उदारचरितानाम तू, कोणाचं हृदय तसं आहे जो म्हणतो वसुदैव कुटुंबकम, अख्खी पृथ्वीच एक कुटुंब आहे असं जो म्हणतो. आता तुम्ही सांगा मला किती विनोदी आहे की नाही सगळं. पण ते आम्ही सांगत नाही त्यांना. आपण काय करतो, मौनम सर्वार्थ साधना, मला काय त्याचे. घरामध्ये 4 भिंती असतात, त्याला एका भिंतीला टेकून मी बसतो आणि या 3 भिंतींवरती मला काय त्याचे असं म्हणून मी
सुखवस्तूची व्याख्या माहितीच आहे तुम्हाला. वस्तुस्थितीत सुख मानणार आहे. त्याला चेवच येत नाही. तो चेव येत नाही, त्यामुळे लोकांचा असा समज झालेला आहे की हे चेतनाहीन आहेत. आणि ते आता हळूहळू परिस्थिती यायला लागली. इंग्लंडमध्ये आली, डब्ल्यूमध्ये आली, आता सगळीकडे हळूहळू मानवतेचा विचार करून ज्यांना आपल्या देशामध्ये वास्तव्याला मुभा केली ते सगळी मंडळी आता त्याचे ऋण न फेडता ज्या पद्धतीने जगभर वागत आहेत ते वाचायला तर लागेल सगळ्यांना. म्हणून मी गेल्या प्रवचनाला म्हटलं की प्रामुख्याने ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनी हे सगळं वाचायला लागेल. स्त्रियांनी आपल्या मुलांना सांगायला लागेल. पुरुषांनी तर सांगायचंच आहे, पण आईकडनं मुलीकडे जाण्यामध्ये गंमत आहे. आम्हाला अभ्यास करायला लागेल. महामाता जिजाऊनी काय पद्धतीनं महाराजांना तयार केला याचा अभ्यास करायला लागेल. धर्मासाठी करायला लागेल, कारण धर्म शब्दाचा आता अर्थ आमचा वेगळा आहे, आमचा सर्वव्यापी अर्थ आहे. आम्हाला जबरदस्ती आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं अर्थ तुम्ही लावा असं सांगण्याची जबरदस्ती जर करत असाल तर मग समर्थ रामदास म्हणाले तसं धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यांचं मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपले. हे मारता मारता घ्यावे राज्य आपले ही भूमिका कशासाठी आहे तर ती सत्तेसाठी नाही आहे. हिंदू धर्म, सनातन धर्म सत्ता म्हणून कधी जगला नाही. तो जगला नाही म्हणून 150 वर्ष इंग्रजांची आणि आधीची सगळी वर्ष मोगलांची 200-300 वर्ष ते राज्य करू शकले, कारण धर्म सत्तेसाठी जगत नाहीये. बाकीचे जे धर्म आहेत ते सत्तेसाठी जिवंत आहेत. आम्ही जगण्यासाठी धर्म लागतो आम्हाला. आम्ही धर्मासाठी जगत नाही. आम्ही आनंदाने आणि शांतपणे जगण्यासाठी म्हणून उतरालं पहिलं तिरा, त्या शांत तीरावरती उतरण्यासाठी आहे. म्हणून ही शांती धरा उतरालं पहिलं तिरा. जगद्गुरूंचा जो अभंग आहे तो अभंग तेच सांगतो आहे. पण जेव्हा हा अशा पद्धतीनं सद्गुणाचा मुद्दा मांडणाऱ्या धर्मावरती संकट येतं त्यावेळेला मग सद्गुण शिल्लकच राहणार नाही. ज्या मनुष्याच्या देहामध्ये सद्गुण आहे त्या देहावरतीच जर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर सद्गुण जाणार कुठे? सद्गुण काय दुसरीकडे जाणार नाही, कारण तिथे सद्गुण नाहीये हे सिद्ध झालं. जगभर सिद्ध होतंय. गेल्या 75 वर्षात तेच सिद्ध झालं. पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घोरीला सोडून दिलं तेव्हा तेच घडलं. शरण आला म्हणून सोडून दिलं का? आमच्या इथे अभय आहे, शरणार्थीला अभय. भारतीय संस्कृती शरणार्थीला अभय. त्यांनी नाही तसं केलं. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मिळालं तेव्हा मारलंच ना त्याला. तर हे जे याला उत्तर तर द्यावं लागेल कुठून तरी. ते उत्तर देणं म्हणजे हिंसा नाही हे कळवावं लागेल ना जगाला. तुम्ही म्हणता ती हिंसा नाहीये. हे बलवान माणसानं क्षमा करायची, पण किती वेळ करायची यालाही मर्यादा आहे. धर्म शब्दाचा अर्थ 2 प्रकारे घ्यायचा असतो. एक आहे माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला धर्म, एक आहे सामाजिक आयुष्यातला धर्म, आणि तिसरा अर्थ आहे तो राष्ट्रधर्म म्हणून, देश म्हणून मला विचार करायला लागतो. आणि म्हणून सावरकरांचं वाक्य महत्वाचं ठरतं की देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो, असं जे सावरकरांचं वाक्य आहे ते त्याच्यासाठीच आहे. मग तुम्ही धर्माचा अर्थ काय घेणार? तुम्ही धार्मिक आहात म्हणजे काय करणार? तुम्ही नित्यनेमानं स्वतःच्या आमच्या वेशामध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं धार्मिक दिसत नाही. आणि हे न दिसणं खरं पाहायला गेलं तर शांतपणे जगण्याच्या मार्गावरचं अत्यंत उत्तम आणि सत्कृत्य आहे. म्हणून मी सुहासला सकाळी म्हटलं, अरे गांधीपेठ ताली मित्रमंडळ, गांधीपेठ ताली मित्रमंडळ, मला बोलव तिथे, मला त्या पैलवानांशी बोलू दे जाऊन की तुम्ही प्रवचनाला का येत नाही? तुम्ही प्रवचन ऐकायला नका येऊ. तुम्ही प्रवचन नाही ऐकायला यायचं, तुम्ही फक्त तुम्ही पैलवाना तेवढं दाखवायला तिथे यायचं. दोन धर्मांमधला फरक लक्षात घ्या. इस्लाम आणि हिंदूंमध्ये, हिंदू आहे तो सांख्य आहे आणि मुस्लिम आहे तो संख्या आहे. हा फरक लक्षात घ्यावा लागेल आम्हाला. ते संख्येनं सिद्ध करतायत धर्म, आपण सांख्याने सिद्ध करायला जातो. दुसरा अध्याय भगवद्गीता ज्ञानाने सिद्ध करायला जातो की आमचा धर्म काय उच्च आहे म्हणून. पण त्याचा
व्यावहारिक स्तरावरती काडीचाही फायदा नाही ना. भारतीय अध्यात्म राष्ट्रीय स्तरावरती नपुंसक ठरतं याचं कारणच ते आहे. कारण आम्ही धर्म शब्दाचा अर्थ घेताना मुळातच सहज आणि निसर्ग नियमानं निर्माण झालेली संस्कृती असल्यामुळे त्याला कुठच्याही पुस्तकाचं, त्याला कुठच्याही एकाच लेखकाचं, संस्थापकाचं बंधन नाही की हा संस्थापक असं म्हणाला म्हणून असंच घडलं पाहिजे, असं घडलेलं नाहीये. कारण तसं घडतही नाही. हे निसर्ग एकमेकांना छेद करत 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 हा धर्म जन्माला आला. आम्ही आईबरोबर बोलताना आम्ही काय करायला हवं व्यक्तिगत पातळीवर, तो धर्म वेगळा आहे. वडिलांबरोबर बोलताना काय करायला हवं, तो धर्म वेगळा आहे. आई तू गप्पा बसा, उगाच आईला वैताग म्हणता येतं. आता हल्ली वडिलांबरोबर म्हणता येतं, पण माझ्या वेळेला वडिलांबरोबर हे वाक्य मी म्हटलं असतं तर गोरा गोरा आणि लाल लाल दोन हाड मुसळा बसल्या होत्या. वडिलांनी का धर्म वेगळा आहे ना, आचरण बदललं ना. ध्रुव हा मूळ धातू आहे संस्कृतमधला, जे धारण करतो ती धर्माची कल्पना असेल तर मी वक्ता म्हणून माझा धर्म आहे, आता तुमचा धर्म आहे प्रत्येकाचा, असं जेव्हा संपूर्ण हिंदू समाज विचार करतो आहे तो स्ट्रक्चर एकाच पुस्तकात बांधलेला ह्या पद्धतीनंच घडायला पाहिजे असा विचार करत नाही. तिथे धारणेचा मुद्दा आला. आणि ही रचना आज अशा स्थितीत आलेली आहे की आम्हाला ते लोकांना सांगण्यासाठी आम्हाला काहीतरी हालचाल करूनच सांगावं लागणार आहे. त्याला पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. हे बरोबर हुशारीनं कामं करतात सगळे. ओवेसी काय म्हणतोय, ओवेसी म्हणतो असं आविर्भावात तो अतिरेक्यांना पहलगाम मधल्या अतिरेकांच्या नावाने जलील कहां से आए, हरामजादे कहां से, असं त्याचा व्हिडिओ आलाय. पण हे जेव्हा तो म्हणतोय तेव्हा तो त्यांना नाही नावं ठेवत आहे. तो म्हणतो ये यहां आए कैसे, हमारे लोग कहां थे सिक्युरिटी वाले. म्हणजे ते आले त्यांना जरी त्यांनी नावं ठेवत असला शिवाय देऊन तरी तो प्रश्न असा उभा करतो की आमची सिक्युरिटी नालायक आहे. हा जो डाव आहे हा मग आमच्या लक्षात येत नाही का? आमच्या लक्षात येतो, पण आम्ही बोलत नाही. आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग वाली माणसं नाही, LIVING वाली नाही, आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग वाली माणसं, LEAVING. याने सगळं द्या, काय करायचं का? माझं व्यक्तिगत आयुष्य हेच माझं जग आहे ना. मी, माझी बायको, माझी मुलं, माझे नातेवाईक, त्यांच्यात सुद्धा भांडणं, सख्या भावंडांमध्ये भांडणं, चुलत भावंडांमध्ये भांडणं, आमचं तेच जग आहे. राजकारणापर्यंत गेलेली ती भावंड, भावांमधली भांडणं महाभारतापासून चालू आहे. कौरव आणि पांडव चुलत होते ना, पण एकमेकाला चुलीत घालायचं म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. हा मूळ स्वभाव आहे का आमच्या मातीचा? आमच्या DNA मध्ये ते आहे का? आम्हाला DNA मध्ये दुसऱ्याचं सुख बघवत नाही का? दुसऱ्याची प्रगती बघवत नाही का? आज महाराष्ट्रातले अनेक प्रांत असे आहेत की जिथे मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाचा मांडव जेवढा लांब घातला होता 50 फूट 100 फूट, माझा 120 फूट झाला पाहिजे का? माझ्या मोठ्या भावाचा तेवढा झाला म्हणून. अरे ही कसली घरातल्या घरात स्पर्धा? म्हणजे आमचा धर्म, बंधू धर्म जो आहे तो बंधू धर्म आम्ही काय करतोय, आमचं चौकट नक्की करून घेतोय, वर्तुळ नक्की करून घेतो आणि जगतो. मग हे असंच घडणार हळूहळू. अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली भारत नावाची भूमी हळूहळू हळूहळू अशक्त होत 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 आत्ताच्या भारतावरती आले. त्यात सुद्धा त्या वरच्या दोन्हीकडे इकडचा तुकडा पाकिस्तान, तिकडचा तुकडा का चीनने घेतलेला. आणि आम्ही आत्ता या क्षणाला जर कोणी राजकारणी या पद्धतीनं व्यक्त होत असेल सक्रिय पद्धतीनं, तर त्याला निष्क्रिय कसं करता येईल ह्याच्यातच आमची स्पर्धा. सक्रियला निष्क्रिय कसं करता येईल? आम्ही सल्ला मारामारी सोडवायला गेलेला, तुला काय करते करू ना. मारामारी, आम्ही रस्त्यावरच्या मारामारी सुद्धा आमचे स्वभाव कळतातच ना. हे बदलायला लागेल ना, थोडे दिवस बदलायला लागेल. धर्म म्हणून बदलायला लागेल. व्यक्तिगत धर्मामध्ये बदलल्याशिवाय तुम्ही कुटुंब धर्मामध्ये बदलणार नाही, कुटुंब धर्मामध्ये बदलणार नाही, म्हणून समाज धर्मामध्ये बदलणार नाही. तुम्हाला बदलत जावं लागेल स्वतः. आत्ता या क्षणाला तुम्हाला कुठेतरी, म्हणून मी सतत अपील करतोय सगळ्यांना की तुम्ही
दर शनिवारी एकत्र या. दर शनिवारी 7 वाजता चिंचवडच्या मारुती मंदिरामध्ये चिंचवडकर नटून थटून एकत्र येऊन मारुती स्तोत्र म्हणतात. आम्हाला सांख्यावरनं संख्येवर यावं लागेल. आम्हाला थोडं निर्बुद्ध व्हावं लागेल. आम्ही सतत अतिबौद्धिक विचार करून चालणार नाहीये, कारण तसं करून तुमच्या मूळ देहाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो आहे. जगभर तो होतोच आहे. नंतर काय करणार? स्त्रिया काय करणार आमच्या? हे अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू आता कितीतरी उदाहरणं व्हिडिओवरती येतातच आहेत ना. आमची चूक झाली ना. त्यावेळेच्या ब्राह्मणांनी चूक केली, विहिरीत पाव टाकला म्हणून ख्रिश्चन झाला. त्याच क्षणाला ब्राह्मणांनी विचार करायला पाहिजे होता की अरे आपला माणूस जातोय, आता काहीतरी शास्त्र तयार करून त्याला परत धर्मात घेण्याची क्रिया आपल्याला सुरू करायला लागेल. हे असं जाऊन चालणार नाही. पण त्यावेळेला ब्राह्मणांनी तो विचार केला नाही. ख्रिश्चन फादरची भूमिका ब्राह्मणांनी घ्यायला पाहिजे होती. पेरेंट समाजाचं पालकत्व घेतलं असतं ब्राह्मणांनी तर प्रश्न सुटला असता. तो घेतला नाही. ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं जगले, पण तरी सुद्धा त्याचा परिणाम आजता काय दिसून येतो की आता ज्यांनी अत्याचार केले, देवळं पाडली, मंदिरं तोडली, मूर्ती फोडल्या, आत्ता अलीकडच्या काळामध्ये काही महिन्यांपूर्वी इथल्या कुठच्या तरी जवळच्या उपनगरामध्ये जाऊन त्या देवीच्या मूर्तीवरती जाऊन लघुशंका करणारे महाभाग त्यांचे व्हिडिओ आलेले आहेत. अजून ती हिंमत करते. आज व्हिडिओ आहे त्या याचा की हम तुम्हारे बाप को भी नहीं डरते, आंखों में आंख डाल के बोलते हैं, हे करते हैं, असं बोलतो. कोण दाखवणार त्याला? ती शक्ती कोण दाखवणार? की तुम्हाला वाटतं तेवढं ते सोपं नाहीये असं कळवावं तर लागेल. की सद्गुण मरू द्यायचा आपल्या देहातला. निसर्ग नियम काय आहे? तुम्ही घरी करू बघा, मांजराला खोलीमध्ये बंद करून, नाही त्यांनी शेपटी फुगवली थोड्या वेळाने तर थोडा वेळ पळेल. हा निसर्ग नियम आहे ना. इथे आम्ही अहिंसेच्या अतिशय अत्युच्च पातळीवरती जाऊन स्वतःची हिंसा करून घ्यायची. मला तर हे लॉजिक कधी पटलंच नाही. तू मी म्हणतो तसं वागल तर मी तुला मारीन, ही हिंसा. आणि तू माझ्या मनावर वाग, नाही तर मी मला मारीन. अरे ही हिंसा नाही. मी उपोषण करीन आणि मरेन ही धमकीच आहे ना त्याला. तोच मुद्दा आहे. गांधींच्या उपोषणाचा त्रास मोहम्मद अली जिनाला होणार नव्हता, तो वल्लभभाई पटेलांनाच होणार होता. कारण ह्या मातीचा आमचा माणूस ही भूमिका आहे. जिनांचं वाक्य आहे दॅट वी डिफर ऑन एव्हरी पॉइंट ऑफ द कंपास. कंपासच्या प्रत्येक अंशावरती आम्ही वेगळे आहोत, म्हणून वेगळं राष्ट्र हवं. मग हा घोळ कशासाठी घातला गेला? आता चूक दुरुस्त करता येत नाही. पहिली 50 वर्ष ज्या पद्धतीने राज्य करण्यात आलं, सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्या. सद्गुण दाखवले की काय? सद्गुण दाखवले नाहीत आपण. सद्गुणच दाखवतोय. 75 वर्ष सद्गुणच दाखवतोय. आता सिलेंडर घेतले तर सगळ्यांना मिळाले ना सिलेंडर. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सगळ्यांना घरं मिळाले ना. तिथे काय असे दुफळी वाजवले का? नाही केलेली. पण तुम्ही आम्ही जे सामान्य जगणारी मंडळी आहोत ना, आमच्या हालचालींमधनं फक्त काय करायचंय? फक्त दर्शन द्यायचंय. बरोबर ते भक्तियोग तसाच निर्माण झाला. अर्जुन ऐके ना, ऐकत नाही ऐकून 10 अध्याय घालवले, 9 अध्याय घालवले श्रीकृष्णाने. श्रीकृष्ण बोलतोच आहे, लेक्चर संपतच नाहीत. आणि या विद्यार्थ्याला कळत नाही अर्जुन नावाच्या. मग 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन. मग तिथे गंमत आहे. मग लक्षात आलं की अरे बापरे, एवढे अध्याय सांगतोय श्रीकृष्ण, ते सत्य आहे सगळं. हे काय? आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद हाला अतिभयकारक सहस्र सूर्याहून तप्तते तेज जणू तळपले संगरी विश्वरूप. हे संगरी विश्वरूप प्रकटले. हे दाखवावं लागेल ना काय विश्वरूप आहे ते आम्हाला. तुम्ही बघा 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन. अर्जुन टरकला, घाबरला. 12वा अध्याय भक्तियोग. मग तो भक्तियोग निर्माण करायचा असेल आम्हाला, समोरच्या माणसाला जर हात लावायचा असेल तर आम्हाला 11वा अध्याय व्यक्त करायला लागेल. तो कोण व्यक्त करणार? तुम्ही आम्ही सगळ्यांनी तो व्यक्त करायचा. कसा व्यक्त करायचा? संख्येनं व्यक्त करायचा. सांख्येने व्यक्त करून त्यांना कळत नाहीये, कारण त्यांच्या मेंदूला त्या सुरकुत्याच नाहीयेत. मेंदूला पण सुरकुत्या लागतील नाही कळायला.
भारतीय अध्यात्म तेच परत परत सांगताय. हे अवघे विश्वाची माझे घर ते घरच आहे. एकच नाक आहे ना. ट्रम्पला काय 2 नाक आहेत? एकच नाक आहे. एकच नाक तो सगळीकडे खूप असतोय. नाकावरती चून. पण काय आत्ताच्या जो पत्त्यांचा डाव चाललाय जुगार वैश्विक, त्यात तो ट्रम्प आहे. हुकमाचं कान आहे ते, त्याला काही इलाज नाही. आणि हे धर्म शब्दाचा अर्थ नीट धारणा या अर्थाने गेला तर आपल्या याच्यामध्ये किती सुंदर वर्णन आहे. धर्माचं वर्णन म्हणा, माणसाबद्दल म्हणा, प्रत्येकाचा प्रत्येक व्यक्तीबरोबरचा धर्म, म्हणजे प्रत्येक वेळेला बोलत असताना मी माझा धर्म वेगवेगळा, प्राध्यापकांबरोबर बोलताना वेगळा, आईबरोबर बोलताना वेगळा, वडिलांबरोबर बोलताना वेगळा, भावाबरोबर वेगळा, बहिणीबरोबर वेगळा, शेजाऱ्याबरोबर वेगळा, त्याला नाव शेजार धर्म. त्याचा अर्थ धर्म शब्दाची एवढी मोठी व्याप्ती ज्या संस्कृतीमध्ये आहे त्या संस्कृतीच्या लोकांना आज अशा पद्धतीनं कोणीतरी घाबरवत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. आम्ही जे गप्प बसतोय ना ते घाबरून गप्प बसतो आहोत असा त्यांचा समज होतोय. ते सत्य आहे की नाही ते आपल्याला सांगायला लागेल ना. आणि ते शेवटी निसर्ग नियमाप्रमाणे कृष्णाने हेच सांगितलं अर्जुन, तुला जर माझं ऐकायचं नसेल तर तुला हेच करावं लागणार आहे, सांगतो ते. मग धार्मिक कार्यात देखील ज्या काळात मुळामध्ये मी व्यक्तिगत पातळीवरती जात मानत नाही, ज्ञाती कुळ माझे गेले हरवून याची भूमिका घेऊन तुम्ही कोण, मी हिंदू, हीच भूमिका घ्यायची आली. इव्हन राज्य पण म्हणायचं नाही की मी महाराष्ट्रीयन म्हणून, मी हिंदू या शब्दातच जावं लागेल आता. कारण तिथे दुखणं सुरू झालंय आता. ते दुखणं नीट लक्षात घ्या. मी महाराष्ट्रातला आहे आणि उत्तर प्रदेशातला माणूस येतो, ह्यातले जे विवाद आहेत ते मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे लक्षात. आणि हिंदू आहे ते डायरेक्ट हृदयामध्ये ब्लॉक्स आहेत. तुमची तारीख ठरलेली आहे मोतीबिंदूच्या ऑपरेशनची, ते ऑपरेशन करा. आणि तेवढा डॉक्टर म्हणाले की तुमच्या हृदयाला पण ब्लॉक्स आहेत. पहिलं कोणतं करणार तुम्ही? मोतीबिंदूचं नाही, तुम्ही पहिलं हृदयाचं ऑपरेशन करणार. मग तोच मुद्दा आहे, आम्हाला पहिलं हृदयाचंच ऑपरेशन करायला लागणार. थोडे दिवस बाजूला ठेवा मोतीबिंदू आणि डायबिटीस आणि किडनी स्टोन वगैरे. कानाला खडा लावा, मूतखडा. तुम्ही नाही, किती दिवस आहे शांतपणे सांगून झालं, समजावायचा प्रयत्न केला, सामावून घेण्यात आलं. क्रमाने येणारे शिक्षा मंत्री घ्या, सगळे मुसलमान आहेत, शंका येणारच ना मनामध्ये. पहिले शिक्षण मंत्री, आमचे केंद्रीय शिक्षण मंत्री जर इस्लाम धर्मीय असतील तर आमच्या मनात शंका येणार की राजा विक्रमादित्य का नाही कळला आणि फक्त अकबरच का कळला. आमच्या मनात शंका येणार आणि ती सर्वसामान्य शंका आहे, त्यात काही चुकीचं नाही. शाळेचा मास्तरचा मुलगा शाळेत पहिला आल्यानंतर 90% जनता हेच म्हणते की पेपर घरी मिळाला असणार. हा स्वभाव आहे, शंकेखोर स्वभाव आहे. आणि म्हणून धर्म शब्दाची आध्यात्मिक व्याख्या करून समजावून घ्यायचं झालं तर त्यातून तुम्ही ऐकाल, तुमचं कर्मणूक होईल, प्रबोधन होईल, पण कृतीत काहीच येणार नाही. म्हणून एकही आध्यात्मिक शक्तीतली मंडळी, आम्हाला धर्म म्हणून काम करणारी मंडळी, आता ते जो आहे काय त्याचं नाव, आता यात्रेला निघालाय हिंदू धर्मासाठी म्हणून, काय बाबा तो विश्वेश नाही काय, बागेश्वर. आता हल्ली जरा तोंड उघडलेलं आहे. आणि म्हणून आता हाही विपर्यास झालेला आहे, विरोधाभास झालेला आहे की जिथे कुस्तीचा आखाडा आहे त्याच्या नावातच गांधी आहे असं जे मी म्हणतो नेहमी. म्हणजे ज्याने कुस्ती जिंकायचं दुसऱ्याला तिथेच अहिंसा आहे. आता इट्स हाय टाइम टू चेंज. त्याचा अर्थ लगेच मारामाऱ्या करायला निघायचा असा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे की आता या क्षणाला तुमचं जे अस्त्र आहे त्या अस्त्राने आम्हाला लढावं लागेल. ते अस्त्र आहे, तुमचं अस्त्र आहे ती संख्या.
तुम्ही मुलं जन्माला घालताय, आम्ही विचार करतो व्यावहारिक. तुमची 5 विवाह आहेत, तिथे पुन्हा संख्येची काही मर्यादा नाही. आमच्या इथे एकच, एक असून सौ म्हणायचं, बायको एकच म्हणायचं 100. अरे अरे नशीब काय वेळेला असे शब्द तयार करतो. आणि म्हणून मला नेहमी गंमत वाटते की मी कधी असे की काही श्री सत्यनारायण श्री सत्यनारायण मोहल्ला असं कॉन्ट्रास्ट पटत नाही ना ते. तिथे गल्लीच पाहिजे. कुठे घर तुमचं? नारायण गल्लीत आहे, नारायण मोहल्ला चालत नाही. पण तो तिथे आहे, त्या मोहल्ल्यामध्ये पण हल्ला आहेच ना. म्हणजे हा त्या वृत्तीचा मुद्दा आहे. आणि म्हणून हा प्रश्न आहे धर्म राजकारण. आता हे धर्माचा एक भाग झाला, पण हे धर्माचा एक भाग होत असताना कसा असेल धर्म, सुरुवातीला कसा घेतला गेला धर्म. म्हणून मी ते पुस्तक आज आणि काही जणांना भेट देणार आहे. आता दिलं, त्या 2 मुलांना वेगळं दिलं पुस्तक. पण दुसरं नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते, व्हाईस चान्सलर शहाबुद्दीन पठाण म्हणून. तर त्यांचे वडील ते टाकी मारायचे रस्त्यावरती, दगडाला मारतात ना असं मारत, तसे वडील. इतक्या गरिबीतून तो माणूस शिकून नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू झाला. तर त्यांचं टाकीचे घाव म्हणून त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तक मी घेऊन आले, टाकीचे घाव. आणि ते जेव्हा ती काय घडत असेल घटना नगरमध्ये, की दहीहंडीचा उत्सव आहे आणि शहाबुद्दीन पठाण तब्येतीनं छोटे, हलके, खुटखुटीत. त्यामुळे गोकुळाष्टमीची हंडी वरती फोडणारा माणूस जो पोचलेला आहे तो शहाबुद्दीन आहे. पण त्यावेळेला ह्या सगळ्याच रचनेकडे बघण्याची निर्मळ मनोवृत्तीचा जो भाग आहे, ती निर्मळ मनोवृत्ती आता आम्हाला तयार करता येत नाही आणि ती शिल्लकही नाही. याचं कारण माझ्या प्रवचनातल्या शीर्षकातला दुसरा शब्द, आणि त्याचं नाव आहे राजकारण. धर्म म्हणून आजही त्या कोल्हापूरचा एक, त्याचं नाव विसरलो मी, त्या आर्टिस्टचं, त्याची कॅसेटही होती माझ्याकडे एकपात्री कार्यक्रमाची. म्हणाले काही भांडणच नाहीत, काहीच नाही. मुस्लिम लीगची जेव्हा कोल्हापूरची शाखा सुरू करायची ठरली मुस्लिम लीगची, तेव्हा लोकांनी विचारलं की आता काय करायचं शाखा सुरू करण्यासाठी. तर मी म्हटलं महादेवाच्या मंदिरात नारळ फोडायचा. हे जे वातावरण आहे की मुस्लिम लीगची स्थापना करायची आणि महादेवाच्या मंदिरात नारळ फोडायचा, हे धर्म टू धर्म असलेलं अत्यंत निखळ वातावरण आहे. पण हे वातावरण कोणी खराब केलं? तर सत्तेच्या लोभापायी राजकारण करणाऱ्या माणसांनी धर्म नावाचा शिखंडी पकडून त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सतत गोळ्या मारल्या आणि सगळ्या समाजाच्या मनोवृत्तीमध्ये हा गोंधळ निर्माण केला. तिथे अडचण आहेच. संख्येचा मुद्दा हा तेव्हाही आहे, तेव्हाही होता आणि आता तर खूपच आहे. सगळ्या फक्त भारतासाठीच नाही, जगाच्या अनेक देशांना हा संख्येचा मुद्दा आज भेडसावत आहे. आणखीन 15-20 वर्षामध्ये इंग्लंडचं अंग्लस्थान जर झालं तर त्यात काही आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. ऑलरेडी त्यांच्या 8 शहरांचे मेयर्स मुसलमान झालेले आहेत. नॉट बाय थॉट, न्यूमरिक व्हॅल्यूवरती आता 8 शहरांचे इंग्लंडमधल्या लंडन सहित महापौर आहेत ते इस्लामचे आहेत. पण त्यांचे जे सिग्नल येत ते सिग्नल कोणी इंग्लंडमध्ये शोध लावले का? इंग्लंडला ज्ञानाच्या क्षेत्रात मोठं केलं का? नाही. आमच्या देशात सुद्धा अब्दुल कलामानंतर मोठं कोणी केलं? राष्ट्राला मोठं करण्याची क्रिया, असं त्यांच्यामध्ये ती चढावड राहिली नाही. आमच्या इथे सनातन धर्मामध्ये ती चढावड आहे. तुम्ही सनातन धर्मातली कुटुंब बघा, त्या कुटुंबामध्ये वडील सगळ्यात कमी शिकलेले, मग मुलगा जास्त शिकलेला, त्याचा मुलगा जास्त शिकलेला, अशी वरच्या दिशेने जाणारी शिक्षणाची, ज्ञानाची, विचारांची आहे. म्हणून अष्टपुत्रा सौभाग्य भोवतीवरनं आम्ही आता एक पुरेवरती येऊन थांबलेलो आहोत. ते वैचारिकदृष्ट्या व्यावहारिक हिशोब करत आलेलो आहोत की एकदम 8 पोरांना सांभाळता येत नाही, म्हणून एकावरती लक्ष देऊन त्याला छळायचं. आणि इतकं छाटं की मग त्याला सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जायचं. मग त्यापेक्षा 4-5 पोरं जन्माला घाला, सायकॉलॉजिस्टची गरजच भासणार नाही. ते आपापसातच सायकॉलॉजिस्ट पोरं.
मोठा भाऊ, छोटा भाऊ, धाकटा भाऊ, धाकटे बहीण आपापसातच मानसशास्त्र काम करून टाकते ते. हे सगळे एक 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 करत एक नंबर नाही येतो, शेवटचा नंबर येतोय आता. आणि मग हे का राजकारणाने खराब केलं? तर 47 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये सत्ता, जनतेचं हित अशी कल्पना करून काम करण्याची मनोवृत्ती दिसत नाही राजकारणामध्ये, आजही दिसत नाही. नेपाळमध्ये जो राग आला राजकारण्याचा, दिसला राजकारणी की बुदळ त्याला, अशी स्थिती भारतामध्ये पण येऊ शकते जर हे राजकारणी आता सुधारले नाहीत, शुचित वागणुकीमध्ये आले नाही तर हे असंच घडणार आहे. कानात वारं शिरलेला तरुण त्याला काय करावं सुचणार नाही. आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके, मी माझं पण चुकतंय आणि तुम्ही पण बरोबर नाही, या भूमिकेत जर वारं शिरलं डोक्यामध्ये की ते अशा पद्धतीने आक्रस्ताळ वागायला लागतं. तसंच चाललंय आता, जे चाललंय ते काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, काय चाललंय तसंच चाललंय. सत्तेसाठी विरोध, चांगलं घडतंय ते चांगलं घडू द्यायचं नाही, चांगलं घडू द्यायचं नाही आणि मग पुन्हा नावं ठेवायची. हे सगळं करत असताना पुन्हा धर्माची बाजू घ्यायची. कोणत्या धर्माची बाजू केल्याने किती वर्ष तुम्ही त्या एका विशिष्ट इस्लाम धर्माच्या मतांकडे बघत तुम्ही तुमचे निर्णय घेत राहणार. धर्माचा विचार पण तो त्यांच्या भल्यासाठी नाही हे त्यांनाही कळत नाही. सगळ्यात गमतीचा भाग हाच आहे की मुसलमानांच्याही लक्षात येत नाही की हे जे आपल्या बाजूने बोलतं ते ऍक्च्युअली तुमच्या बाजूने नाही आहेत, ते सत्ता पाहिजे म्हणून तुमच्या बाजूने आहेत. लोभ आहे त्या पाठीमागे, निखळ नाहीये त्यांच्या पाठीमागे ते. आणि म्हणून होय इलेक्ट्रिक गाडी MH12WJ 7814 ती कुणाची असं गेटमध्ये लावली, त्यांची गाडी आज चालली कार आपल्या तुम्ही कोणाची आहे का इलेक्ट्रिक गाडी? परत नंबर वाचतो MH12WJ 7814. कोणीच हल्लं नाही, हल्लं कोणीच नाही. तिकडे पण आता स्पीकर लावून टाका. हाच तो मुद्दा आहे. मी आता जे सांगतो तो हाच मुद्दा आहे की गाडी लावणाऱ्या माणसाला मी गाडी लावत असताना अँटिसिपेशनमध्ये माझ्या या गाडीचा दुसऱ्या कोणाला त्रास होतो का हे विचार करण्याची सुद्धा मनस्थिती आणि बुद्धीला सुरकुती राहिली नाही. याचं कारण एक तर आमचं अध्यात्म म्हणतं विश्वात्मके देवे असं जरी म्हणत असलं तरी आचरणामध्ये येत असताना तसं घडत नाही. प्रवचन करणारे कीर्तनकार सुद्धा एकमेकांच्या उरावरती कसं बसता येईल हेच बघतात. माऊली 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 म्हणतात त्या ठिकाणी, पण तसं घडत नाही. दक्षिणा माझ्या खिशात माऊली का, हाच विचार जास्त होतो. असं कसं झालेलं? कोणी स्पष्ट बोलत नाही, कोणी उपयोगाचं बोलत नाही. एवढे तुम्ही, म्हणून मी तो प्रयत्न करतोय की तुमच्यासमोर हा विषय मांडून थोडा तरी जागृतीचा मुद्दा आणायला लागेल की अरे सद्गुण जिवंत ठेवावा लागेल. आणि सद्गुण जिवंत ठेवायचा असेल तर तो कृतीतून ठेवायला लागेल. कृतीतून ठेवायचा असेल तर कृती करण्यासाठी माणूस लागेल. आणि त्या माणसावरच जर घाला येणार असेल तर आम्हाला जो घाला घालतो त्याचं माणसाला उत्तर देण्यासाठी तसं उत्तर द्यावं लागेल. तरच सद्गुण शिल्लक राहणार आहे. तर सद्गुण शिल्लक राहणार नाही. पण आमचं राजकारणच वेगळं, आमचं राजकारण पूर्णपणे वेगळं. एका गावामध्ये शाळा आहे, शाळेचा रिझल्ट किती? 97%, 96%. अरे बापरे, केवढं कौतुक! ग्रामपंचायत सभा, मोठा समारंभ, शाळेचा रिझल्ट. सगळ्यांना माहिती आहे मुख्याध्यापक कॉपी करायला परवानगी देतो, सगळ्यांना ठाऊक आहे. मग मुख्याध्यापक बदलला आणि त्यांनी स्ट्रिक्ट केलं, कॉपी बिपी अजिबात नाही, शाळेच्या बाहेर सगळीकडे हे लावून, संरक्षण लावून. मग शाळेचा रिझल्ट आला 57%वर. ग्रामसभेमध्ये काय चर्चा झाली? नवीन मुख्याध्यापक नालायक आहे. 97 रिझल्ट कुठे होता आमचा आणि आता 57मध्ये आला. म्हणजे सद्गुणाची जोपासना करणाऱ्या माणसाला सुद्धा
दुर्गुणांच्या समुदायानं हरवावं, मग सद्गुणांचा समुदाय तयार करायला लागेल. जर दुर्गुणांचा समुदाय अशा पद्धतीनं संख्येच्या बळावरती काही गोष्टी साध्य करत असेल, लोकशाहीमध्ये संख्या महत्त्वाची आहे. डेमो हा जो पहिला शब्द आहे तो त्याच्यावरतीच अवलंबून आहे. डेमोक्रेसीमधला डेमो जो आहे तो इट इज बेस्ड ऑन नंबर्स, इट इज नॉट बेस्ड ऑन क्वालिटी. तुमच्या प्रवचनाची डेमोग्राफी काय म्हणताना कोण किती शिकलेलं नाही, एक 70% पुरुष असतात, 30 बायका असतात, दॅट इज डेमोग्राफी. वय काय असेच 50च्या पुढचे असतात, तरुण कोणी येत नाहीत, केस काळे केले तरी येत नाही. दॅट इज कॉल्ड डेमोग्राफी. इथे तुमच्या अकलेचा मुद्दा मांडला का मी, की खूप हुशार आहेत, अत्युच्च शिकलेली मंडळी येत आहेत, हा असा आहे तो तसा, असं नाही आहे. मी गुणांवरती नाही येते, संख्येवरती चाललं आहे. आणि श्रीकृष्णाचं काय म्हणणं आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. काय गुणांनुसार कर्म आणि कर्मानुसार विभागणी, असं गणित आहे ते. म्हणून हा प्रश्न निर्माण झाला आहे. आज हा प्रश्न निर्माण होतो याचं कारण तेच आहे. आणि त्याचं कारण ही विभागणी झालेली आहे. विभागणी कशामुळे झाली, पुन्हा मागे येऊ आपण. इकडून पुढे गेलो राजकारणावरती, राजकारणी त्याचा फायदा उठवला. अरे आता सगळे सदाशिव पेठेमध्ये रागावले होते सगळे, ब्राह्मण उमेदवार दिला नाही म्हणून. तिथे अडचण आहे असं मला म्हणायचं आहे. दिलेला उमेदवार ब्राह्मण आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा नाही, तो काम कसं करतो याच्यावरती मोजमाप होत नाही. अजून 75 वर्षानंतर होत नाही आहे. म्हणजे आम्ही ठरवायचं. म्हणून मी आता नवीन पुस्तक लिहिलं आहे, 21 गुण, नेत्याचे 21 गुण. आमच्या ही जी 2 मुलं आहेत त्या मुलांना मी भेट दिलं, दिवाळीची भेट स्वखर्चाने दिलं. आमच्या MITने नाही छापलं ते, मी पैसे खर्च केले आणि त्याला सांगितलं की हे 21 गुण पाहिजेत नेता हवा असेल तर. पुढच्या वेळेला मी त्याच्या 500 प्रती इथे घेऊन येणार पुढच्या प्रवचनात. मी तुम्हाला सगळ्याला वाटणार आणि सांगणार हे गुण वाचा आणि मतं द्या, हे गुण वाचा आणि मतं द्या, तरच शक्य आहे. तुमच्या निवडीवरती अवलंबून आहे लोकशाहीमध्ये. लोकशाहीमध्ये तुम्ही आम्ही जबाबदार आहोत. मग पुढे गेलो, धर्मावरनं पुढे गेलो, मग एकाच धर्मामध्ये जाती निघाल्या, त्या जातींवरची चर्चा निघाली, प्रचंड मोठी चर्चा निघाली. मग आम्ही सद्गुण गायला का, आम्ही सद्गुण नाही गायला. आमच्या इथे नटीला मुलगा झाला म्हणून जेवढी चर्चा होते त्याचं स्मरण असतं आम्हाला. 1989 साली आलेल्या सिनेमाची चर्चा अजून करतात फेसबुकवर, एवढी हातभर लांब. JRD टाटांची किती जणांनी आठवण काढली. अल्पसंख्याक समाज आहे, पारसी समाज अल्पसंख्याकच आहे. कधीच काही मागितलं पण नाही. आणि साऱ्या राष्ट्राचं भलं केलं की आज तुम्ही आम्ही दिवसभरामध्ये मिठासाठी का होईना पण आम्ही टाटा शब्द घेऊनच जगतो. तुम्ही टाटाना टाटा नाही करू शकत. मुलं आली एकत्र नाही आली. विवेकानंदांनी सांगितला हाच मुद्दा, सेक्युलर मुद्दाच मांडला. 11 सप्टेंबर 1893ला विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणामध्ये निधर्मवादच मांडला. जरी भगवी वस्ती घातली होती तरीसुद्धा होता निधर्मवाद असतो. भाषणाची सुरुवात करताना माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हणताना सुद्धा त्यांनी भान बाळगलेलं. आधी सिस्टर्स म्हणाले आणि मग ब्रदर्स मिळाले. म्हणजे अमेरिकेमध्ये लेडीज अँड जेंटलमन या दोन्ही धर्मांना स्त्रीकडे असं बघताच येत नाही हा प्रश्न आहेच ना. माझ्या रक्ताची नसूनही ती माझी बहीण आहे ही कल्पनाच नाही ना, तशी येत नाही. माझं काय म्हणणं आहे की धर्म राजकारण परत धर्माकडे येतं, कारण त्यांना ते फायद्याचं आहे. पण त्यांना दुसरं काहीच करायचं नाही आहे. राजकारण्यांना फक्त दुफळी करायची आणि मतं मिळवायची, संख्येवरती जगायचे बस, बाकी काहीच नाही. त्यांचा प्राणवायू त्याच्यातच आहे. पाकिस्तानचा प्राणवायू जसा भारताविरुद्ध बोलल्याशिवाय तिथलं राजकारण चालत नाही. भारतातले डावे जे आहेत ते डाव्यात सतत उजव्यानं नावं ठेवणे हा त्यांचा प्राणवायू आहे. असं कधी घडत नाही की डाव्यांनी काहीतरी काम केलं आहे सॉलिड आणि उजवे त्यांना नावं ठेवत आहेत, असं आढळत नाही. उजव्यांनी काहीतरी काम केलं आहे आणि डाव्याने नावं ठेवायची, असंच चाललं आहे. डावं उजवं.
पण उजवं काम करतो ना. डावा हात फ्रॅक्चर झाला तर उजवा काम करतो ना. केरळमध्ये अत्यंत बिकट स्थितीमध्ये समजा पूर आला किंवा काही घडलं तर तिथे उजव्याचे माणसं जातातच ना. पण म्हणजे राजकारण आलं. खुशवंत सिंग नावाचे गृहस्थ होते संपादक, इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया नावाचं मासिक निघायचं, साप्ताहिक निघायचं. त्यांनी जाहीर म्हटलं की ते सांगितलं, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू क्लिक द फोटोग्राफ विदाउट RSS मॅन. भूकंप झाला, पूर आला तर मदतीला गेलेल्या माणसांचे फोटो काढत असताना RSS व्यतिरिक्त आम्हाला फोटो काढायचा आहे अशी सूचना होती, कारण ते फोटोमध्ये आले की गडबड होणार. हे कोण करतं? हे राजकारण करतं. तुम्ही आम्ही राजकारणी आहोत? नाही. आम्ही राजकारण ठरवतो. आम्ही प्रजा आहोत. लोकशाहीमधली प्रजा आम्ही आहोत. आम्ही जन आहोत. जनरेटर आमचा हा पाहिजे. पण तो नाही, कारण आम्ही सुद्धा तसेच जगतो. घराघरांमध्ये तसेच जगतो. घरात राजकारण करतो. घरातल्या घरात सासू राजकारण करते, सून आणि मुलगी. धर्मच आहे तो, पण करतात राजकारणच तिथे. म्हणजे पुन्हा तो प्रश्न आलाच. जावयानं मुलीला चहा आणून दिला तर मुलगी कर्तृत्ववान, आणि मुलानं सुनेला चहा आणून दिला तर तिला वळण नाही. हा हलकटपणाच आहे. तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातला धर्मसुद्धा तुम्ही कुठे शुचितपणे बॅलन्स पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं बघताय? तुम्ही नाही बघत. तुम्ही म्हणता ही सून नव्हे तव दुहिता, मानुनी करावी ममता, अपराध तिचे कधी होता, करुनिया क्षमा, माया पाखर घाला, प्रेमाने तिज सांभाळा. असं पाठवणी करताना विहीणबाई दुसऱ्या विहिणीला सांगते, ती तेवढ्यापुरती रडते समोरची. म्हणजे तुम्ही घरच्या घरी बाहेर सोडा, तुमचं विधानसभा क्षेत्र सोडा, नगरसेवक म्हणून जे एरिया असतो भौगोलिक किंवा तोही सोडा, घरच्या घरी 4 भिंतींमध्ये तुम्ही विचार करा ना की तुम्ही धर्मनिष्ठ शुचित पद्धतीनं वागता का? मग तिथेच जर आम्ही वागत नसू तर तुम्ही अपेक्षा कशी करणार पुढे माणसं तशी वागतील म्हणून? आम्हाला तिथून बदलायला लागेल. झाडाच्या मुळातला दोष काढायला लागेल. मूळ व्यक्तीमध्ये आहे. व्यक्ती बदलायला लागेल. प्रत्येक व्यक्ती बदलायला लागेल. प्रत्येक व्यक्तीला शुचित करायला लागेल. तिथे धर्म आला. पण तसं आता घडत नाही. मग हातातून बाण सुटला की काय असं वाटायला लागलं. मग भोगिलेचं दुःख त्याला सुख म्हणावे लागले असं म्हणून सुरेश भट म्हणतात तसं. भोगिले मी इतके भोगिले की मला हसावे लागले अशी परिस्थिती. वाईट वाटतं, डोळ्यातून पाणी येतं. आम्ही बदलतच नाही. व्यक्तिगत पातळीवर धर्माचा विचार नाही. धर्म म्हणजे आचरण. धर्म म्हणजे मी कसा वागतो दुसऱ्याशी. धर्म म्हणजे मी स्कूटर पार करताना काय करतो. धर्म म्हणजे मी ओव्हरटेक करताना काय करतो. माझ्या चालवण्यामुळे दुसऱ्याला भीती वाटते का ह्याचा विचार करतो. दॅट इज धर्म. अरे ह्याने मला पाहिलं आहे की नाही अशी शंका मनात दुसऱ्या माणसांच्या रस्त्यावरती येणं म्हणजे माझं चालवणं चुकीचं आहे. एवढा लवकर जाऊन तुम्ही काय दिवे लावणार आहात लवकर पोचून? नाही तसंच सुचित वागला धर्माने तर तुम्ही कोणाला तरी पोचवाल. कशासाठी? नाही जगता येत तसं पारदर्शक. मला म्हणून धर्म, राजकारण आणि व्यक्तिगत आयुष्य हे सगळं इतकं बरोबर बेमालूम एकत्र झालेलं आहे आत्ता या क्षणाला. राजकारण व्यक्तिगत आयुष्यात आहे. धर्म व्यक्तिगत आयुष्यात आहे. घरात गणपती आहे. नको ना जाऊस. लालबागचा राजा जागृत देवस्थान आहे, पण तुझ्या घरी सगळं आहे. घराला एअर कंडिशन आहे. सगळं छान केलेलं आहे. इतकी सुबत्ता आहे तरी उठून त्या रेल्वेमध्ये गर्दी कमी कर. नको जाऊस ते लालबागला दर्शनाला. मग घरी आल्यानंतर घरचा गणपती नाराज होणारच की नाही.
मग घरचा गणपती म्हणतो तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, तू पूजा करतेस. आम्ही बदलायला नको. सज्जन, सक्षम, सुदृढ बदलायला लागेल आणि भारतालाच बदलायला लागेल. संपूर्ण जगाचा विचार केला तर विश्वशांतीचा जर आम्हाला अंतिम हेतू म्हणून जगायचं असेल तर दुसरा देश नाही आत्ता विश्वशांतीचा विचार करणारा. एकच देश आहे ज्याच्या मूळ धार्मिक सनातन आध्यात्मिक विचारसरणीमध्ये विश्वशांती आहे. म्हणून आम्हाला याच्यावरती उपाय शोधायला लागेल. या सगळ्यावरती उपाय शोधायला लागेल आम्हाला. ती उपाय शोधताना आम्हाला भाषा बदलायला लागेल. कारण हे तिन्ही एकत्रच फिरत आहेत, इकडे तिकडे 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 तिकडे. धर्म, राजकारण, व्यक्तिगत आयुष्य, मग इकडे व्यक्तिगत आयुष्य, असंच चाललेलं आहे सतत. ती बाई काय म्हणाली, काय मारिया ना, नोबेल मिळालेलं. मचाडो. आता कोणीतरी आता ती नरेटिव्ह सेट केला, आम्ही सोशल मीडियावरती विश्वास ठेवायचा नाही. मी तो फोन ऐकला, तो फोनही खरा आहे की नाही माहिती नाही. त्या नोबेल कमिटीच्या माणसाचा तिला जेव्हा फोन गेला मध्यरात्री की तुम्हाला देण्यात येते, त्यावेळेला तर ती असं काही बोललेली नाही. पण मला व्हॉट्सअपवरती तरी असा निरोप आला की तिने नोबेल पुरस्कार ट्रम्पला समर्पित केला. आता हे खरं की म्हटलं नाही. याचा अर्थ लोकांना ही लबाडी, मी त्याला हलकटच म्हणतो. हलकटी शिवी नाही, हल म्हणजे नांगर. नांगराचा फाळ कसा असतो, हलकट. त्याच्या नांगरली जात नाही जमीन. म्हणजे माणूस बदलायला पाहिजे. माणूस बदलायला हवा म्हणजे तो आक्रमक आहे एवढा निरोप देणारा हवा. त्याच्याकडे शस्त्र हवं. शास्त्र नाही चालणार नुसतं. तुमच्याकडे शस्त्र हवं, घरामध्ये शस्त्र हवं. नारळ फोडायला कोयता असतो, तो दारात ठेवायचा नाही. आमच्यात ठेवतात. काय विचारलं, काय म्हणायचं, आमच्यात ठेवतात. कशासाठी, हेतू काही नाही. अँटिसिपेशन, माहिती नाही कधी काय होईल. भारताच्या इतिहासामध्ये अनुभव आहे भारताचा. सर तन से जुदा चालूच आहे ना. कोणीतरी एक बरं, त्यांचं ते सगळं धार्मिक अधिकार ज्यांच्या हातात आहे त्यांच्या सूचनेवर या गोष्टी चालतात. ते त्यांच्या विरोधात जात नाहीत. आमच्या विरोधात जातात मंडळी. आमच्या शंकराचार्यांच्या असेल किंवा अन्य कोणी धार्मिक कार्याधिकार घ्या, त्याच्या विरोधामध्ये माणसं बेधडक जाऊ शकतात. ती मुभा आहे आधीपासून आहे, आत्ताची नाही. चारवाकपासून मुभा आहे धर्मामध्ये. आमच्या देव नाही असं म्हणण्याची मुभा आहे आमच्याकडे. तुम्हाला नक्की माहिती आहे की मनाचे श्लोक ही 5 अक्षरं मानवी माणसांच्या, महाराष्ट्रातल्या माणसांच्या हृदयामधली आहेत. तुम्ही त्याच्यावरती कोटी करून मनाला इन्व्हर्टेड कॉमा टाकून मनाचे श्लोक, म्हणजे मना म्हणजे ती मुलगी असेल मला असं वाटतं आहे. आणि मग तो श्लोक नावाचा मुलगा जर असेल तर चे कशाला, चा ठेवा ना, मनाचा श्लोक. मग आम्हाला मान्य की श्लोक नावाचा मुलगा आहे, तिचं लफडं आहे, तो बॉयफ्रेंड आहे तिचा, ती त्याची गर्लफ्रेंड आहे मनापासून. पण हे असले फुटकळ हलकटपणे करून काय मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही वैचारिक द्वंद्व निर्माण करताय का, तर तसं घडत नाही आहे, ते घडणार पण नाही. आणि मग काय होतं, तो जो उद्धटाचे उद्धट तयार होतो. खटाचे व्हावे खट, उद्धटाचे उद्धट, त्यातून तयार होतो. ॲक्शन रिॲक्शन हा न्यूटनचा नियम आहे. न्यूटनच्या आधी कणाद नावाच्या ऋषींनी तो सांगितलेला आहे. न्यूटनचे सगळे नियम कणादने सांगितलेले आहेत, पण आमच्याकडे प्रसिद्धीत नाही, अजिबात प्रसिद्धी नाही. कशासाठी, काहीतरी असूया आहे मनामध्ये, काहीतरी गडबड आहे. आत्ता या क्षणाला संजय उपाध्यायला एवढं महत्त्व मिळतं आहे आणि हा माझ्याबरोबर होता शाळेमध्ये, तेव्हा बावळट होता. आता असं कसं घडलं, याचं कुठेतरी तो मनुष्य स्वभाव येतो. छिद्रान्वेषी म्हणतात त्याला संस्कृतमध्ये, ते येतच, ते माहिती आहे. त्यात मराठी माणूस तर त्यात एक्सपर्ट.
रागावू नका, पण खरंच एक्सपर्ट त्या बाबतीमध्ये. उणीव शोधायची आणि हल्ला करायचा एवढंच उद्योग. मला असं वाटतं की व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी जगत असताना जर मी धर्म राजकारण न करता धर्म नियमाने पाळत असेल तर ते एक उत्तम सज्जन सद्गुणी माणसाचं लक्षण आहे. राजकारण न करता धर्म पाळायचा आहे. कोणता धर्म पाळायचा तर त्या धर्माचे अनेक पिलर्स आहेत, घरामध्ये पिलर्स आहेत. आणि म्हणून तुम्ही iPhone 17 घेतलात म्हणजे तुम्ही सिव्हिलाइज नाही झालात. iPhone 17 घेऊन अरे यायला असं करून तुम्ही फुली जर शिवाय देणार असाल तर त्या iPhone 17 अपग्रेडेड आहे, तुम्ही अपग्रेडेड नाही, तुम्ही खाली गेला, डाऊनग्रेडेड आहे. म्हणजे तुम्ही iPhone 17मधनं शिवी दिली, क्या बात आहे. आम्ही मर्सिडीजमधनं काच खाली करून थुकलो बाहेर, क्या बात आहे. मी मर्सिडीज आहे म्हणजे अपग्रेड नाही झालं, मी थुकलो नाही, ह्याच्यामध्ये अपग्रेडेशन आहे. पण आम्ही तसे जगत नाही, तसे जगायला पाहिजे. प्रवचनाचा हेतूच तो आहे. आणि म्हणून धर्म, राजकारण आणि व्यक्तिगत आयुष्य याच्यामध्ये मला असं वाटतं की धर्म जो आहे आणि व्यक्तिगत आयुष्य ह्याची सांगड जरूर घालावी. कोणता धर्म? धर्म हा दुसऱ्यासाठी अडचणीचा नाही असता कामा. धर्म दुसऱ्यासाठी अडचणीचा झाला की तुम्ही धर्म घालवलात. अडचणीचा होण्याची क्रिया, डिव्हॅल्युएशन होण्याची क्रिया. गणपती असा सोंड करून मस्तपैकी मोठा 10 फुटी गणपती मस्त मिरवणुकीत चालला आहे आणि पुढे पदर वाऱ्यावर पोरी जरा जपून दांड्या धरत मध्ये ते गाणं समजा गणपती बाप्पा मोरया, गणपती. ते गाण्यानंतर तरी माझं नाव घेऊ नका. थांबवलं कोणी? नाही थांबवलं. का नाही? सर्व पक्ष नगरसेवकांची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या विभागातल्या मिरवणुकीमध्ये एक जरी गाणं असं लागलं तर मुस्कट फोडीन येऊन. इतर वेळी सांगताना मुस्कट फोडीन म्हणून. आता कुठे गेली तुमची तोंड? पोरं मजा करतात. काय पोरं कसली मजा करतात? गणपती असा सोंडवाला ठेवा आता, त्याला बघवत नाही. तुम्ही धर्माचं काय केलं? राजकारणच केलं ना धर्माचं तुम्ही. शेवटी देवी 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 म्हणताय तुम्ही, त्या काय केलं? देवीचं काय केलं तुम्ही? नवरात्रामध्ये गरबा नसलं तेव्हा काय केलं? म्हणून जपून गरबा खेळ असं गेल्या वेळचा जपून दांड्या खेळ म्हणून प्रवचनाचा विषय मुद्दा तोच आहे. आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की आधी आपलं व्यक्तिगत आचरण धर्म म्हणून सुधारावं लागेल. आणि ते सुधारावंच लागेल, नाही तर खरं नाही. व्यक्ती नाही म्हणजे मूळ नाही सुधारलं तर काही घडणार नाही. मुळाचा दोष फांद्यांमध्ये आहे, मुळातला दोष खोडामध्ये आहे, मुळातला दोष वरती येतो आहे. आणि ते आम्हाला त्याच्यावरती चिंतन करावं लागेल असं मी सगळ्यांना विनंती करतो. आता यूट्यूबवाले ऐकतात माझं, त्यांनाही तीच विनंती आहे. सावध राहा. आत्ता ह्या क्षणाला सावध राहा. धर्म प्रचार करणारे धर्म ये न केन प्रकारेनं तुमच्यावरती सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतील. मग ते धर्माच्या माध्यमातून सत्ता कमवतील किंवा सत्तेच्या माध्यमातून धर्म पुढे नेतील. इंग्रजांनी सत्तेच्या माध्यमातून धर्म पुढे गेलेला. आधी इकडे आले, आधी सत्ता काबीज केली इंग्रजांनी. आमच्यातली दुफळीचा फायदा घेत डिवाईड अँड रूल, फोडा आणि झोडा करत. काय आम्ही आमच्या माणसाला आमचं म्हणतच नाही, अजिबातच म्हणत नाही. महाराष्ट्रात तर कोणीच म्हणत नाही. तुम्ही सांगा मला, वाईट वाटतं. महाराष्ट्र म्हणतो आपण, पण आम्ही नाही एकमेकांमध्ये धर्म म्हणूनही आम्ही आमचा माणूस म्हणून प्रेम नाही करत. किंवा इतर राज्यांमध्ये थोडं तरी आपला आदमी म्हणून काहीतरी चालतं, भाषेवरनं तरी प्रेम चालतं. दोन भारतीय दक्षिणेतले एकत्र आले तर ते त्यांच्या भाषेमध्ये असतील तर त्यांच्या भाषेतच बोलतात. मला मी चिदंबरम समोर आले तर त्यांनी काही भ्रष्टाचार करो न करो,
पण ते तामिळनाडूतून जाताना लुंगी नेसून जाताना मी पाया पडणार, हे वाद आहे. तुम्ही दिल्लीत जा, केंद्रीय पद उपभोगा, पण तुमच्या राज्याचं प्रतिनिधित्व करत आहात, त्या राज्याचा वेश तुम्ही घालून जात आहात, तुम्ही तुमच्या माणसांना महत्त्व देतात. महाराष्ट्राने दिलं असं महत्त्व दिलं नाही. तुम्हाला पटत नाहीत ना सावरकर, मान्य आहे. सावरकरांची मतं पटली नाही तेही मान्य आहे. पण सावरकर महाराष्ट्रातला आहे, आमच्या मातीतला आहे, आणि त्याचंही प्रतिमा जर लोकसभेमध्ये लावायची असेल तर आम्ही इरिस्पेक्टिव्ह ऑफ द पॉलिटिकल पार्टीज आम्ही सगळे उपस्थित राहणार. असं घडलं नाही, असं घडलं नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. तिथे सगळे एकत्र आले नाहीत. माझा माणूस आहे म्हणून एकच नेता निघाला, अशा पद्धतीनं जाहीर सांगणार आहे. त्यांचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मात्र प्रतिभा पाटील राष्ट्रपती होणार म्हटल्यानंतर कोणत्या पक्षाच्या आहेत मला महत्त्वाचं नाही, पाटील तिकडे चाललं आहे हेच महत्त्वाचं. इथून सुरुवात करायला लागेल. घरामध्ये हा माझा भाऊ आहे म्हणून मी त्याची काळजी घेणार, ही माझी बहीण आहे म्हणून मी तिची काळजी घेणार. बहिणीबरोबर कोणीतरी प्रतारणा केली, छेड काढली, काहीतरी केलं म्हणून हा जर तरी मी तिला सांगत होतो, अरे तरी काय आत्ता काय कर, आधी चांगलं सोड, आत्ता तो मुस्कट ना त्याला, त्याने छेड काढली त्याला. मी तिला सांगत होतो जाऊ नकोस म्हणून. कशाला गेलीत मग, हिला तो रोडतो कशाला गेली, चूक झाली, त्याने मूर्खपणा केला, रस्त्यातून छेड काढली. पहिलं त्याच्या कानाखाली वाजव, मग घरी येऊन सांग की मी त्याला बदलून आलो आहे, पण पुन्हा गेलीस तर याद राख. हिलाच काय ओरडतं बावडा का. पण हे सगळे पानवाल्याच्या बाहेर चर्चा करीत उभे राहणार. आणि खेडेगावामध्ये मी कार्यक्रमाला जाता येता बघतो सगळ्या आया पोरी छोटे छोटे पोरी मोठी कळशी घेऊन, अरे जड आहे ना. तुम्ही तिकडे टाईट टी शर्ट घालून पानवाल्याजवळ उभे आहेत ना, जा की तुम्ही द्या की पाणी, काय फरक पडतो. कसं सुधारायचा प्रश्न पडतो. असो पण मला असं वाटतं की हे तिन्ही पदार्थ एकत्र आमच्या ह्याच्यात आहेत. ते एकत्र फिरतात. असे धर्म राजकारण व्यक्तिगत आयुष्य, धर्म राजकारण व्यक्तिगत आयुष्य असं ते मिक्सरमध्ये टाकल्यानंतर कसं फिरतात, याच्यात वॉशिंग मशीनमध्ये कपडे कसे फिरतात तसे तीन असं चाललेलं आहे. आम्हाला थोडं विचार करायला लागेल. मधला शब्द काढून टाका. कुठून काढून टाकणार तुम्ही तेवढं सांगतो आणि सांगतो. पहिलं तुमच्या स्वतःच्या शरीरामधलं राजकारण काढून टाका. धर्म राजकारण आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या मनातलं राजकारण आधी काढून टाका, तरच ते शक्य नाही. ते शक्य नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्या घरातल्या उंबरठ्याच्या आतल्या अन्य माणसांबरोबरचं राजकारण काढून टाका. मग एकत्रपणे शेजारचा जो माणूस आहे, पोस्टाची पेटी एकच आहे ना, एकच. मधल्यावरच्या चारी वेरडांची पत्रं तिथे येतात. फक्त माझं पत्र, अरे घ्या, एकाच मधल्यावर जाताना सगळ्यांची पत्रं घ्या, प्रत्येकाच्या घरात टाका. मी आता गेलोच होतो माझी पत्र आणणार, तर तुमचं पण आणलं, हे घ्या, हे घ्या, हे घ्या. नाही ना, तेवढा पण धर्म पाळत नाही आम्ही. खाली आलेली पत्र त्यांची नेऊन द्यायची म्हणून, मग ती पण तिसऱ्या बाईला सांगते. इतक्या खडूस आहेत ना ह्या उपाधी. आता अर्जंट होतं, LICचं पत्र आलं होतं, मला हवं होतं ते, आणि आता ह्या गेल्याच होत्या खाली आणि त्यांनी उघडलं होतं त्यांच्यासाठी. तर ते आणलं असतं तर माझं काम झालं असतं ना. प्रीमियम 2 दिवस लेट झाला मला. मी जेव्हा उघडला डबा तेव्हा कळलं मला, अरे का नाही तुला असं वाटलं की ही एकाच मजल्यावरची बाई आहे म्हणून. तुला काही दुसऱ्या मजल्यावर जायला सांगत नाही कोणी, पण त्या मजल्यावरच्या व्यक्तीला तरी मजला असं म्हण. असं तेव्हा काळजी घ्या सगळ्यांनी. आणि स्वतःजवळ हे ठेवा काहीतरी शस्त्रबिस्त्र. लायसन्स जेवढं आहे तेवढं तरी ठेवा. लागेल म्हणून नव्हे. हत्तीला सुळे काय सारखे लागत नाहीत. व्हेजिटेरियन आहे की नाही, पण सुळे असले पाहिजेत. हत्ती कसा आहे तसं आपलं भारतीय संस्कृती तशी दिसली पाहिजे. अशी आली डोळ्यासमोर हत्ती येतं तशी आली. पहिलं काय दिसलं, सुळे. मग काय दिसलं, फ्लेक्झिबिलिटी. येस,
आम्ही ऐकू तुमचं म्हणणं, काय हरकत नाही, सोंड आहे. तिसरं सत्य आहे, आम्ही बारीक डोळ्यांनी बघू तुमच्याकडे, तुमचं सगळं बोलणं ऐकून घेऊ, मग तुमच्या आपल्याला आमच्या पोटात सामावून घेऊ. मोठं आहे. धर्म अर्थ काम मोक्ष या 4 पायांवरती आम्ही चालतो आणि तुमच्या चुका शेपटासारख्या मागे ठेवू. पण सुळे गुंडाळायचे नाहीत, सुळे दिसलेच पाहिजेत. स्वसंरक्षण हा धर्मच आहे. तेव्हा बाकी धर्म सोडा, हिंदू सोडा, मुसलमान सोडा, ख्रिश्चन सोडा, शीख, जैन, बाकी सगळे धर्म सोडा. स्वसंरक्षण शेवटचा मुद्दा, हा धर्म पाळायचाच. इथे अहिंसेच्या कुठच्याही कव्हरखाली जाऊन स्वसंरक्षणाचा मुद्दा टाळायचा नाही. ये मार, मी मरायला तयार आहे, जय महाराष्ट्र, आय एम सॉरी, मी मरायला तयार नाही, मी मरेल, पण तुला मारता मारता मेलो तर मी मरेल, मग तू जिंकलास तरी चालेल, पण मी मरताना कृष्णाने सांगितलं त्याप्रमाणे युद्धस्व भारत, मी मारून जिंकलो, हरलो, जे काय घडायचं असेल ते, पण मी तू ये मार म्हणजे मला त्यागपूर्ण अहिंसेचा अत्युच्च आत्मा माझ्या भेटीस आकाशातून येईल वगैरे, सब झूठ. तुमचं राजकीय नुकसान आहे, त्यात अस्तित्वाचं नुकसान आहे. तेव्हा आपल्या अस्तित्वाचा विचार करा, एवढंच मी आता सांगू शकतो. आणि मस्तपैकी परवानाधारक जे काही आहे ते आपल्याबरोबर ठेवा. आणि शास्त्र, डाव्या हातात शास्त्र, उजव्या खिशात म्हणतात शस्त्र, संरक्षणासाठी, मारायला नव्हे. असो, या ठिकाणी थांबूया.